जंतर मंतरवरच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला बुधवारी रात्री हिंसक वळण लागलं. रात्री 8:30च्या सुमारास आंदोलक आणि दिल्ली पोलीस आमने सामने आले. त्यावेळी काही आंदोलकांकडून पोलीस आणि आरएएफच्या जवानांना टार्गेट करण्यात आलं. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली, त्यांच्यावर बाटल्या फेकल्या, तर काही आंदोलकांनी पोलिसांनाच लाठ्या मारल्या. या सगळ्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. यावेळी आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या या हल्ल्यात काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा जखमी झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे दिल्ली पोलिसांना सुद्धा लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी काही आंदोलक सीजेपीच्या स्वयंसेवकांचं म्हणणं सुद्धा ऐकत नव्हते. दरम्यान परिस्थिती जास्त चिघळू नये म्हणून दिल्ली पोलीस आणि पॅरामिलिटरी फोर्सचा मोठा ताफा दिल्लीच्या रस्त्यांवर तैनात करण्यात आलाय. यामुळे बुधवारी रात्री दिल्लीतलं वातावरण पुन्हा एकदा तणावपूर्ण झालं. बुधवारी रात्री दिल्लीत नक्की काय घडलं? आंदोलकांनी पोलिसांना मारहाण केल्याचे दावे, त्यावर पोलिसांनी केलेली कारवाई आणि आता पंतप्रधान मोदींनी नीट प्रश्नावर केलेलं विधान, सगळे डिटेल्स जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. बुधवारी रात्री 8:30च्या सुमारास दिल्लीतल्या कॅनॉट प्लेस परिसरातील टॉल्स्टॉय मार्ग आणि जंतर मंतरला लागून असलेल्या संसद मार्ग रोडवर पोलीस आणि कॉक्रोच जनता पार्टीचे काही आंदोलक आमने सामने आले. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार आणि समोर आलेल्या व्हिडिओजनुसार जंतर मंतरच्या बाहेर रस्त्यावर दिल्ली पोलीस आणि आंदोलकांमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद झाला. नंतर या वादाने हिंसक रूप घेतलं आणि सीजेपीच्या आंदोलकांनी थेट पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. काहींनी पोलिसांवर बाटल्याही फेकल्या. आंदोलक आक्रमकपणे पोलिसांवर धावून जात होते. जवळपास 200 ते 300 आंदोलकांनी पोलिसांच्या एका गटावर हल्ला केला. यामुळे पोलीस मागे सरकायला लागले तेव्हा आंदोलक त्यांच्या मागे धावत सुटले. त्यांच्याकडून पोलिसांवर जोरदार दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार काही समाजकंटकांनी थेट पोलिसांच्याच हातातल्या लाठ्या हिसकावून घेतल्या आणि त्याच लाठ्यांनी ते पोलिसांना मारू लागले. या आक्रमक आंदोलकांना रोखण्यासाठी मग दिल्ली पोलीस आणि आरएएफचे जवान सुद्धा पुढे आले. तेव्हा आंदोलकांनी त्यांच्यावर सुद्धा जोरदार दगडफेक सुरू केली. आरएएफचे जवान टॅक्टिकल शील्डने आंदोलकांच्या दगडफेकीचा सामना करत मागे सरकायला लागले. ज्या जवानांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला त्यांना सुद्धा आंदोलकांनी हातातल्या लाठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये 50 ते 100 जणांच्या आंदोलकांच्या गटाने काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एकट्यात गाठून त्यांना बेदम मारहाण करायला सुरुवात केली. आपला जीव वाचवण्यासाठी पोलीस कर्मचारी तिथून पळ काढायला लागले तेव्हा त्यांचा पाठलाग करून आंदोलकांनी त्यांना मारहाण केली. या मारहाणीत आंदोलकांच्या दगडफेकीत 5 ते 6 पोलीस गंभीर जखमी झाले. यामध्ये 2 एसीपी आणि 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. कॅनॉट प्लेसचे एसीपी विवेक भगत हे सुद्धा या मारहाणीत जखमी झाले. सगळ्या जखमी पोलिसांना तातडीने आरएमएल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या सगळ्यामुळे बुधवारी रात्री जंतर मंतरवरचं वातावरण हिंसक आणि तणावपूर्ण झालं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलिसांचा ताफा आणि आरएएफच्या जवानांचं पथक कॅनॉट प्लेस, टॉल्स्टॉय मार्ग आणि संसद मार्ग परिसरात दाखल झालं. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसंच इंटरनेट जॅमर्स ऍक्टिव्हेट करून पोलिसांकडून परिसरातली इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. आंदोलक पोलिसांवर धावत असल्याचं बघून सीजेपीच्या काही स्वयंसेवकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला शांततापूर्ण आंदोलन करायचंय असं त्या आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण आंदोलकांनी त्यांचंही ऐकलं नाही. जंतर मंतर आणि आसपास वाढत चाललेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सीजेपीचा एक स्वयंसेवक पोलीस व्हॅनवर उभा राहून लाऊडस्पीकरद्वारे आंदोलकांना शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन करताना दिसला. तसंच कॅनॉट प्लेसच्या दिशेने येणारे आंदोलक आणि संसद भवनाच्या दिशेने संसद मार्गावर तैनात असलेले पोलीस यांच्यामध्ये सीजेपीच्या स्वयंसेवकांनी मानवी साखळी तयार केली. ही साखळी ओलांडून कोणत्याही आंदोलकानं पुढे जायचं नाही यासाठी सीजेपीचे स्वयंसेवक प्रयत्न करत होते. यानंतर पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलं. पोलिसांनी आंदोलकांना मागे ढकललं. आंदोलक मागे हटले असले तरी संसद मार्ग आणि टॉल्स्टॉय मार्गावर हजारो आंदोलक एकत्र आले होते. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू होती. पण महत्वाची गोष्ट म्हणजे जंतर मंतरच्या बाहेर हा सगळा राडा होत असताना सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके किंवा इतर कोणतेही नेते पुढे आल्याचं दिसून आलं नाही. उलट अभिजित दिपकेंनी इंटरनेट सेवा बंद केल्याचा स्क्रीनशॉट शेअर करत सरकार पुन्हा एकदा दडपशाहीच्या तयारीत आहे का असा सवाल केला. त्यानंतर दिपकेंनी आंदोलकांशी बोलतानाचा एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्यांनी भाजपवर आरोप केले. आपल्याला शांततेत आंदोलन करायचंय. भाजपवाले तुम्हाला भडकवण्यासाठी गुंड पाठवतील, पण तुम्हाला शांत राहायचंय. शांतता आणि अहिंसा ही आपली बलस्थानं आहेत. यामुळेच आपलं आंदोलन महिनाभर चालू शकलं.
यापुढेही ते याच मार्गाने चालू राहील. इतक्या वर्षांनी सुद्धा या देशात सत्याग्रह होतोय हे बघून महात्मा गांधींना सुद्धा अभिमान वाटत असेल, असं दिपकेंनी आंदोलकांशी बोलताना सांगितलं. आंदोलकांना रोखण्यासाठी आलेल्या पोलिसांना कॉक्रोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया हँडलवरून आंदोलन चिरडून टाकण्यासाठी तैनात असलेल्या पोलीस आणि निमलष्करी दलांना आवाहन आहे. निर्दोष आणि शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना मारहाण करायला सांगणाऱ्या बेकायदेशीर आदेशांचं पालन करू नका. ही तुमची परीक्षा आहे. तुम्ही जनतेसोबत उभे राहणार की सत्तेसोबत, असा सवाल सीजेपी कडून पोलिसांना करण्यात आला. तर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी इंटरनेट बंद करण्यावरून पोलीस आणि सरकारवर निशाणा साधला. जंतर मंतरच्या परिसरात इंटरनेट बंद करण्यात आले आणि पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. सरकार पुन्हा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करते. मी पंतप्रधान मोदींना सांगू इच्छितो की अशा प्रकारची चुकीची कृती करू नका. हे जेनझी आहेत, ते कुणाला घाबरत नाहीत, ते मागे हटणार नाहीत. त्यामुळे तुमची ही कृती तुम्हाला महागात पडू शकते, असा इशारा केजरीवालांनी दिला. दरम्यान बुधवारी रात्री सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी पत्रकार परिषद घेत सरकारची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी राहुल गांधींवर थेट निशाणा साधला. इंडिया आघाडी शासित राज्यांमध्ये सुद्धा पेपर फुटीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याबद्दल सुद्धा राहुल गांधी का बोलत नाहीत? त्यांना विद्यार्थ्यांचं हित महत्वाचं नाही, तर त्यांना स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. पेपर फुटीचा मुद्दा मोठा असून मोदींच्या नेतृत्वातील भाजप त्याबद्दल गंभीर आहे. त्यामुळे या मुद्द्यावर संसदेत चर्चा करून भविष्यात असे गैरप्रकार घडणार नाहीत, यासाठी आपण मार्ग काढायला हवा. त्यासाठी विरोधी पक्षांनी पुढे यावं आणि चर्चा करावी. सीजेपी आणि सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर सुद्धा सरकार नक्कीच विचार करत असून त्यांना लवकरच सरकारकडून संपर्क साधला जाईल, असं नड्डा यांनी सांगितलं. तर गुरुवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया पोस्ट केली. त्यात ते म्हणाले, पेपर लीक प्रकरणातल्या दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट गठीत करण्यात येतील. यासाठी संबंधित विभागांना कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांचं हित सुरक्षित करण्यासाठी सरकारकडून जे निर्णय घेतले जात आहेत त्यातलं हे महत्त्वाचं पाऊल आहे. युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडलं जाणार नाही, असं मोदी आपल्या पोस्टमधून म्हणाले. त्यामुळे आता चर्चा होणार की सोमवारी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरून पोलीस आणि सरकारवर टीका होत असतानाच बुधवारी रात्री आंदोलकांनी केलेल्या राड्यामुळे वेगळं वळण लागणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल. या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.